हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया. कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. मित्रांनो, आज आहे 1 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. 1 मार्च हा दिवस जागतिक नागरी संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. 1992 मध्ये बोस्निया व हर्जेगोविनाला युगोस्लोवाकियापासून स्वातंत्र्य मिळाले होते. 1955 मध्ये नारायण सदाशिव मराठे तथा केवलानंद सरस्वती यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित आणि संस्कृत मीमांसा कोशाचे संपादक होते. त्यांचा जन्म 8 डिसेंबर 1877 मध्ये झाला. 1919 साली रौलट ॲक्ट निषेधार्थ महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाला आरंभ केला. 1980 मध्ये शाहिद आफ्रिदी यांचा जन्म झाला. ते पाकिस्तानी क्रिकेटपटू होते. ते एक यशस्वी अष्टपैलू खेळाडू म्हणून प्रसिद्ध आहेत. आफ्रिदीने 37 चेंडूत सर्वात जलद एकदिवसीय शतकासाठी जागतिक विक्रम केला होता आणि एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा मान त्यांना देण्यात आला आहे. 1958 मध्ये कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस सुरुवात झाली होती. 1968 मध्ये सलील अंकोला यांचा जन्म झाला. ते क्रिकेटपटू होते. 2002 मध्ये पसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने युरो हे चलन स्वीकारले होते. 1907 मध्ये टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना करण्यात आली. 1946 मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण झाले. 1930 साली रामप्रसाद गोयंका यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. रामप्रसाद गोयंका हे बहुक्षेत्रातील भारतीय औद्योगिक समूह असलेल्या RPG समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष होते. रामप्रसाद गोयंका यांनी RPG एंटरप्राइजेसची स्थापना 1979 साली केली. एक यशस्वी उद्योगपती म्हणून ओळखले जातात. त्यांचा मृत्यू 14 एप्रिल 2013 रोजी झाला. 1948 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. आजच्याच दिवशी 2003 साली गौरी देशपांडे यांचा मृत्यू झाला. त्या कादंबरीकार, लघुकथा लेखिका आणि कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1942 रोजी झाला. 1947 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कामकाजास सुरुवात झाली होती. 1994 मध्ये निर्माते दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली. त्यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1937 रोजी झाला. 1818 साली सिंहगड किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. 1989 मध्ये वसंतदादा पाटील यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री होते. सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ म्हणून वसंतदादा पाटील यांना बघितलं जातं. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 रोजी झाला. 1998 मध्ये दाक्षिणात्य गायिका MS सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला. हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. 1954 मध्ये प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा 600 पट जास्त शक्तिशाली होता. तो दिवसासुद्धा 150 किलोमीटरपेक्षा जास्त दूरवर दिसला. या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला होता. 1936 साली अमेरिकेतील महाकाय भूवर धरण बांधून पूर्ण झाले. 1927 मध्ये रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेऊन चर्चा केली होती. 1872 मध्ये येलोस्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली. आजच्याच दिवशी 1803 मध्ये ओहायो हे अमेरिकेचे 17वे राज्य बनले. 1565 मध्ये रिओ डी जानिरो शहराची स्थापना करण्यात आली. 1815 मध्ये एल्बाहून सुटका करून घेऊन नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सला परतला होता. आजच्याच दिवशी 1922 मध्ये यित्झॅक रॉबिन यांचा जन्म झाला. ते इस्रायलचे 5वे पंतप्रधान होते. त्याचबरोबर ते संरक्षण मंत्री देखील होते. त्यांना नोबेल पारितोषिक
देण्यात आले होते. त्यांचा मृत्यू 4 नोव्हेंबर 1995 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.